मराठा साम्राज्याच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या, ज्याने राज्यकारभार स्वतःच्या हिमतीवर चालवला। राजमाता जिजाऊपासून चालत आलेला हा वारसा मराठा साम्राज्यातील अनेक सरदार संस्थानिक यांच्या पत्नींनी पुढे चालवला। अशाच एका कर्तृत्ववान महिलेची, अशाच एका कर्तृत्ववान स्त्रीची आपण कथा पाहणार आहोत आणि या वीरांगणाची माहिती घेणार आहोत। त्या वीरांगणाचं नाव आहे अहिल्याबाई होळकर। नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या दिनमुद्रा या विशेष सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मराठ्यांच्या इतिहासातील कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणून इंदोर संस्थानच्या मल्हारराव होळकरांना ओळखलं जातं। मल्हारराव होळकरांच्या मुत्सद्देगिरी आणि प्रशासकाचा वारसा त्यांची सून अहिल्याबाई यांनी पुढे नेला। अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 म्हणजेच आधीच्या अहमदनगर आणि आत्ताच्या अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील चोंडी या लहान गावात झाला। धनगर कुटुंबातल्या माणकोजी आणि सुशीला शिंदे यांच्या मुलगी लहान असताना कशी हजरजबाबी आणि चुणचुणीत होती याविषयी अनेक चरित्रकारांनी लिहिले। तिच्या चुणचुणीत स्वभावाला पाहूनच मल्हाररावांनी आपल्या मुलाच्या विवाहासाठी आपल्याच जातीतील शिंदे कुटुंबाकडे विचारणा केली। त्यानंतर खंडेराव होळकर त्यांच्यासोबत 9 वर्षाच्या अहिल्याचा बालविवाह झाला। 1733 साली विवाह झाल्यानंतर होळकर घराण्यात अहिल्याबाईंचं शिक्षण आणि नवी तालीम सुरू झाली। पेशव्यांच्या कारकिर्दीत 1730 मध्ये मल्हाररावांना मावळा प्रांतातील सर्व परगण्यांचा अधिकार मिळाला होता। मराठ्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी सरदारांना पेशव्यांनी जहागीरदारी आणि वतनदारी दिली। तर 1734 मध्ये होळकर राज्याची रीतसर स्थापना करण्यात आली। होळकरांना वंश परंपरेत चालणारी वतन, परगणे आणि इनाम मिळाल्याने राज्यकारभाराचा पसारा वाढू लागला होता। अहिल्याबाईंचे पती खंडेराव विलासी आणि व्यसनी प्रवृत्तीचे होते आणि ते शल्य मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या मल्हाररावांना होतं, असं चरित्रकार अनेक वेळा सांगत असतात। त्यामुळे राज्यकारभाराची भिस्त राखेल असा वारसदार त्यांना अहिल्याबाईंच्या रूपाने दिसत होता। पती खंडेराव यांचा राजमहल इथे लढाईत पराभव झाला, पण येताना त्यांनी बरीच लूट आणली होती। ही लूट सरकारी कार्यालयात वजन न करता ते वाड्यावर घेऊन गेले। याविषयी अहिल्याबाईंनी खंडेरावांना हा गुन्हा असल्याचं सांगत त्यांना त्यावेळी जाबसुद्धा विचारला। खंडेरावांनी उत्तरादाखल सांगितलं की ही लूट आम्ही आमच्या मनगटाच्या जोरावर आणली आहे। तेव्हा अहिल्याबाईंनी खडे बोल सुनावले, स्वामी, जे सुभेदारी भोगतात त्यांची मनगटे रयतेसाठी असतात। आपण सुभेदारांचे वारस आहोत, चोर पेंढारी नव्हेत। ही लूट निमूटपणे सरकार जमा करा आणि उरलेल्याचा उपभोग घ्या, अन्यथा मला झाडाझडतीसाठी कारभारी पाठवावे लागतील, असं सुनावून अहिल्याबाईंनी ती सरकारच्या हवाली केली। अहिल्याबाईंचा प्रशासनात उत्तम जम बसत होता। त्यांना मालेराव हा मुलगा आणि मुक्ता ही मुलगी होती। 8 वर्षाच्या मालेरावाचं अभ्यासात लक्ष नव्हतं। त्यांच्या या स्वभावामुळे अहिल्याबाई अस्वस्थ असत। 1754 साली अहिल्याबाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं। राजस्थानात जाटांविरोधात लढाईसाठी गेलेले असतानाच कुंभोरी वेढ्यात खंडेराव होळकर मरण पावले। कुंभेरगडावरून घडलेल्या तोफेच्या गोळ्याने त्यांचा जीव घेतला। त्या मोहिमेत अहिल्याबाई देखील त्यांच्या सोबत होत्या। खंडेरावांचा मृत्यू हा अहिल्याबाईंवरच नाही तर मल्हारराव आणि त्यांच्या पत्नी गौतमाबाईंवर मोठा अपघात होता। पेशव्यांच्या काळात उत्तरेत मराठा साम्राज्य विस्तारण्यात मल्हारराव होळकरांचा वाटा मोठा मानला जातो। तेव्हा इंदोर हे होळकरांचं सत्तेची सूत्र हलवण्याचं केंद्र होतं। मल्हारराव मोहिमांवर असताना मावळ प्रांतातला कारभार अहिल्याबाई पाहत असत। इतकंच नाही तर तोफखान्याच्या कारखान्यात त्या पारंगत होत होत्या। मराठ्यांच्या उत्तरेकडच्या स्वाऱ्या सुरू होत्या। त्या 1761 मध्ये पानिपतच्या रणसंग्रामाचा गहिरा परिणाम होळकरांच्या राज्यावरही झाला। पानिपतच्या अपयशाचा डाग धुवून काढण्यासाठी मल्हारराव सतत मोहिमांवर जाऊ लागले। पानिपतचे सैन्य पाणी पाणी करत मेले हे अहिल्याबाईंनी लक्षात ठेवून ठिकठिकाणी विहिरी खणून ठेवल्या। दंगलीच्या वेळी आश्रयस्थाने हवेत म्हणून धर्मशाळा बांधून ठेवल्या। मल्हारराव होळकर आणि अहिल्याबाई होळकर यांच्यातले पत्रव्यवहार आजही उपलब्ध आहेत। इंदोरमधून आपल्या सत्तेचं केंद्र हलवत त्यांनी नर्मदेकाठी महेश्वर येथे आपली राजधानी हलवली। महेश्वरचं जुनं नाव महिष्मती नगरी असं होतं।
पण इंदोरचं सेनापतीपद दत्तकपुत्र तुकोजी होळकर यांच्याकडे होतं. नर्मदा नदीच्या किनारी महेश्वर राजधानी झाल्यानंतर 1767 ते 1795 या काळात अहिल्याबाईंनी उत्तम प्रशासनाचे दाखले देत भारतासमोर आदर्श म्हणून उभा केला असं म्हटलं जातं. या काळात त्यांनी उत्तरेतील राज्यांमध्येच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये लोकोपयोगी आणि धार्मिक वास्तूही बांधल्या. त्यांना पुण्यश्लोक देखील म्हटलं जातं. मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासोबतच अन्नछत्र, धर्मशाळा, विहिरी तयार केल्या. नांदुरबारमध्ये त्यांनी विहीर खोदून घेतली. तिला आजही अहिल्याबाई विहीर म्हणून ओळखली जाते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत असताना त्यांना सतीसारख्या प्रथांना अगदी जवळून तोंड द्यावं लागलं. एकुलती एक सून आणि मुलीलाही सती जावं लागलं. अहिल्याबाईंची इच्छा नसताना अंतर्गत कलहामुळे होळकर आणि शिंदे यांच्यात अखेरीला लढाई झाली. पुढे निजाम आणि पेशव्यांमध्ये झालेल्या खरड्याच्या लढाईत अहिल्याबाईंनी होळकरांची कुमक पेशव्यांच्या सैन्यास पाठवली. ही लढाई पेशव्यांनी जिंकल्यानंतर महेश्वरमध्ये विजय साजरा झाला. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे 13 ऑगस्ट 1795 या दिवशी वयाच्या 17व्या वर्षी लोकनेत्या, कुशल प्रशासक आणि मुत्सद्दी अहिल्याबाई होळकर यांचं निधन झालं. इतिहासाची साथ, वाईटावर मात, भविष्याची आस, सत्याचा ध्यास. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.